अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांचा निरीक्षण दौरा। कोळशाचा काळेपणा हा गुणधर्म मात्र पर्यायी उपायातून प्रदूषण कमी करणे शक्य। पंकजा मुंडे। चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर विधानसभेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत दिनांक 16 एप्रिल रोजी जिल्ह्यात प्रदूषण पाहणी दौरा केला। या दौऱ्यामुळे चंद्रपूरच्या प्रदूषण प्रश्नावर राज्य सरकारची ठोस भूमिका आणि पुढील कारवाईची दिशा स्पष्ट झाली आहे। या पाहणी दौऱ्यादरम्यान मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार मुनगंटीवार, आमदार देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्यासह ऊर्जानगर वसाहत परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड आणि चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र यांच्या कोळसा हाताळणी प्रकल्प व कोळसा बंकरमुळे निर्माण होणारे प्रदूषण प्रत्यक्ष पाहिले। उघड्यावरून वाहून नेला जाणारा कोळसा, हवेत उडणारी राख व धूर यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी निरीक्षण केले। यानंतर त्यांनी घुगुस जवळील बेलसणी परिसरातील कोल वॉशरेजमुळे होणाऱ्या प्रदूषणाची पाहणी केली। शेतकऱ्यांच्या शेतांवर पडणारी कोळशाची धूळ, पिकांचे नुकसान आणि जमिनीची होत असलेली हानी याबाबत स्थानिकांनी मांडलेल्या समस्या त्यांनी ऐकून घेतल्या। झरपट नदी परिसरातही जाऊन त्यांनी नदीतील प्रदूषण, गाळ साचणे आणि पाण्याच्या गुणवत्तेतील घसरण याचा आढावा घेतला। पाहणी दौऱ्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे आभार मानत अत्यंत ठोस व परिणामकारक मागण्या मांडल्या। त्यांनी स्पष्टपणे सांगितले की केवळ पाहणीपुरते मर्यादित न राहता या बैठकीचे इतिवृत्त तातडीने अंतिम करून मुंबईत उच्चस्तरीय आढावा बैठक घ्यावी, जेणेकरून निर्णयांची अंमलबजावणी वेळेत करणे शक्य होईल। याप्रसंगी अपडेट इंडियाच्या आढाव्यात पंकजा मुंडे यांनी कोळशाच्या नैसर्गिक काळेपणावर मिश्किल भाष्य करताना काळेपणा हा कोळशाचा गुणधर्म असला तरी कोळशापासून होणाऱ्या प्रदूषणावर फक्त एका दिवसापुरतेच नाही तर कायमस्वरूपी पर्यायी उपाय शक्य आहेत, असे आवर्जून सांगितले। प्रतिनिधी लिमेश माणूसमारेसह उपसंपादक रवींद्र राऊत। 100% जाईल, कारण तुम्ही कोळशाच्या खाणीच्या इथे राहता, तेव्हा कोळशाच्या खाणीच्या इथे तुम्ही नाही म्हणू शकत की इथे काळापणा दिसणार नाही, ते तर त्याच्यात काही पर्याय नाही। पण ते कमी कसं करता येईल, तिथे पिकांचं नुकसान होत आहे त्याच्याबद्दल काय निर्णय घेता येईल, त्याचबरोबर श्वसनाचे आजार होतात त्याच्याबद्दल काय अजून अद्ययावत व्यवस्था उभी करता येईल, या भागामधल्या गावातील प्रदूषणाला कसं कमी करता येईल। जसं आज मी इथे आले आणि सगळं मी म्हटलं काय हो देवराज दादा तुमच्याकडे काय पाऊस, तर प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरण मंत्री स्वतः येत आहेत, तर हे जे आता ते पाणी शिंपडलंय किंवा जे प्रयोग केले ते 12 महिने तुमच्यासाठी करायला पाहिजे ही अपेक्षा आहे। आणि त्यामुळे ते करण्यासाठी आम्ही स्वतः उपाययोजना राबवू। आम्ही येणाऱ्या 1 वर्षाचा, 3 वर्षाचा, 5 वर्षाचा असा टप्पा करून इथलं प्रदूषण फार कमी करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये पावलं उचलू, एवढं या निमित्ताने मी आपल्या